आंध्र प्रदेश राज्यामध्ये अनंतपूर जिल्ह्यामध्ये गुठी या तालुक्यामध्ये गोलाल डोडी या अगदी छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. पण त्यांच्या घरी अगदी वैभव 7 पिढ्या बसून खातील एवढं वैभव असतानाही त्यांनी त्यांच्या समाजाकरता आपलं जीवन वाहून घेतलं. आपला समाज हा सुशिक्षित व्हावा, त्यांनी शिकावं, संघटित व्हावं याकरता आणि आपल्या प्रभावामध्ये यावं याकरता त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. जंगल तोड करू नका, पर्यावरणाचं रक्षण करा, पाण्याचा गैरवापर टाळा, पाणी विकू नका अशा आणि स्त्री जातीचा सन्मान करा, स्त्री जातीचं रक्षण करा अशा प्रकारचे जवळजवळ 22 तत्व आणि मुद्दे श्री संत सेवालाल महाराज यांनी आपल्या समाजाप्रती त्यांनी आपल्या या भावना व्यक्त करून त्या विचारांवरती चालण्याचा चांगला संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि आज या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या आगारामध्ये आज एवढा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम त्या सर्व कर्मचाऱ्यांनी आयोजित केला. त्याबद्दल मी आगारातील आपल्या सर्व कामगार बंधू भगिनींच्या वतीने आणि अधिकारी वर्गाच्या वतीने त्यांचे धन्यवाद देतो. त्या प्रकारे या संत सेवालाल महाराजांच्या विचारावरती आपण याही पुढे चालावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि संत सेवालाल जयंती 286व्या जयंती निमित्त मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भोले, जय सेवालाल. नमस्कार. आज सेवालाल महाराज जयंती, सेवालाल महाराज जयंती 286च्या जयंतीच्या निमित्ताने शासकीय पूजेचे नारायणगाव आगाराचे अध्यक्ष आणि आपल्या आगाराचे आगार व्यवस्थापक श्री आदरणीय नारगडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या आगाराचे वाहतूक श्री शुभम खरवाळे साहेब, आवटे साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि कर्मचारी मित्रांनो, सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे एक आराध्य दैवत आणि धर्मगुरू होऊन गेले. सेवालाल महाराज हे आजन्म अविवाहित राहिले. ते 4 भावंड होते. सर्वात मोठे सेवालाल महाराज, त्यांचं वडिलांचं नाव भीमा नाईक तर आईचं नाव धरणी माता होते. सेवालाल महाराजांचं पूर्ण नाव सेवालाल भीमा राठोड असे असून त्यांचा जन्म 1739 रोजी आंध्र प्रदेशातील गोलाल डोडी तांडा येथे झाला. जसं पक्ष्यांचा थवा, धान्याची रास, त्याचप्रमाणे लबानांचा तांडा असं म्हणून बंजारा समाज ज्या ठिकाणी वास्तव्य करीत असेल त्या ठिकाणी तांडा हा पूर्वधिक त्या गावाला नाव ठेवलं गेलं आणि आजही ते आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये बंजारा समाज हा विखुरलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाची एक वेगळी म्हणजे असं आहे की बोलीभाषा आणि पेहराव हे सर्व समान आहे सर्व देशांमध्ये सुद्धा. कारण आपण पावलावर जर गेलो तर भाषात बदल होतं, परंतु बंजारा समाज हा आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान सगळ्या ठिकाणी असून सुद्धा बोलीभाषा एकच आहे आणि पेहरावही एकच आहे. असे विशेष बंजारा समाजाच्या बाबतीत आहेत. सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचं निरक्षर असताना त्यांना एक समाज सुधारण्यासाठी आणि विशेषतः म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा स्त्रियांचा सन्मान, आत्ताच आपल्या संघटनेचे नेते गणेश भाऊ गाडवे आणि गणेश भाऊ रासकर यांनी सांगितलं ते बरोबरच आहे की न्याय, बंधुता, प्रेम आणि सर्वांमध्ये एकात्मता जपण्यासाठी सर्व भारत भ्रमण हे सेवालाल महाराजांनी केलेले आहे. बंजारा समाज हा विखुरलेला होता. एकत्र येण्यासाठी निरक्षर असताना त्यांनी भजनातून, लढी आणि एक गायनातून त्यांनी समाजाला प्रबोधन केलं आणि समाज साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये इतरांसाठी काही करू लागतो किंवा करावंसं असं वाटतं, समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर आपण मानव म्हणून जन्म घेतलाय तर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं, समाजाचं काहीतरी करू इच्छितो. म्हणून त्यांनी संपूर्ण भारतामध्ये बंजारा समाजासाठी नव्हे तर सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपले संत सेवालाल महाराज होऊन गेले. आणि सेवालाल महाराजांचे वडील भीमा नाईक त्यांच्याकडे त्या काळामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख गाया, बैल आणि इतर प्राणी होते, पशु होते.
इतर समाजाप्रतीचं जेवढं प्रेम होतं पशु प्राण्यांविषयी तेवढ्याच प्रमाणात प्रेम होतं. त्यामुळे सेवालाल महाराज हे एक बंजारा समाजाचे धर्मगुरू, आराध्य दैवत आणि सर्वांसाठी एक प्रेरणादायी असे सेवालाल महाराज होऊन गेले. 1857च्या उठावामध्ये ज्यावेळेस 1857चं युद्ध ज्यावेळेस जिंकलं गेलं त्यावेळेस शस्त्र पुरवण्याचं काम हे बंजारा समाजाने केलं. आणि त्याही वेळेस जे अनिष्ट रूढी परंपरा असेल किंवा इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं काम हे सेवालाल महाराजांनी करण्याचं त्यावेळेस सुतवाच केलं होतं किंवा प्रयत्न केले होते आणि त्याला यश आलेलं आहे. अशा सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सर्वांना सेवालाल महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एक दोन शब्द आमच्या बंजारा भाषेमध्ये सेवालाल महाराजांचं मी एक छोटंसं भजन बोलू इच्छितो. बोलो रे भिया जय सेवालाल बोलो, बोलो रे बापू जय सेवालाल बोलो, बोलो रे भिया जय सेवालाल बोलो, बोलो रे बापू जय सेवालाल बोलो. पोरागडेन जत्रा भरारी दुरे दुरे ती आये वरवार करी. पोरागडेन जत्रा भरारी दुरे दुरे ती आये वरवार करी. बोलो 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 जय सेवालाल तम बोलो, बोलो रे बापू जय सेवालाल बोलो, बोलो रे भिया जय सेवालाल बोलो. सेवा बायारो नामच मोठो मुंडे तिले नसे न लागच मिठो. सेवा नामेरो नामच मोठो मुंडे तिले नसे न लागच मिठो. बोलो 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 जय सेवालाल बोलो, बोलो रे भिया जय सेवालाल बोलो, बोलो रे बापू जय सेवालाल बोलो. सेवा नामेरो बडारच मोठो मिठोले नसे न लागच मिठो. खालो 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 प्रसाद तम खालो, बोलो रे भिया जय सेवालाल बोलो, बोलो रे बापू जय सेवालाल बोलो. विष्णू राठोड हात जोडसेन जन्माली दोरे भिया गोर कुळेन रे राठोड कुळेन. विष्णू राठोड हात जोडू सेन जन्माली दोरे भिया गोर कुळेन रे राठोड कुळेन. चालो 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 पोरागडेन चालो, बोलो रे भिया जय सेवालाल बोलो, बोलो रे बापू जय सेवालाल बोलो. जय सेवालाल महाराज की जय. जय सेवालाल. गेम बनायचं गावरान गेम बनायचं. आता तरी मला बोला तुम्ही आम्हाला कळूच नाही गावरान पत्ते बनायचं. अरे पटपट हे ती बोल पटकी. हा मग बोलूच आणि कोण राठोडे पोर पर्यंत विचार आरती करा बस विनती बोलून पुन्हा आरती कर. विनती बोलणार आणि सर्व सत्कार बोल दे. या सेवालाल महाराज आज जयंती निमित्त प्रसाद कितीचा मान्यता करलेस काळे मातेर मनक्याचं मान्यता करे जर चुको गुलो गुलो माफ करे जाता समळवत सायस कमाई बरकते बाल बचाल गोदेने किडी मुगीन सारी सुखे समाधी दर करडेस आयो काळ विघ्न दुरट्या चित्ते काम फत्ते करेस भगवान. आणि तार जयंती निमित्त सारी बाल गोपाल सुखी दिले काढे से भगवान. बोलो सेवालाल महाराज की जय. यानंतर आपले गणेश रासकर साहेब यांना विनंती करतो आपण
आपलं छोटंसं मनोगत आणि शुभेच्छा सेवालाल महाराजांविषयी व्यक्त कराव्या. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आगारामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. खरं तर आता हे शासनानं चालू केलेलं आहे हे सर्व जयंत्या वगैरे. पूर्वी आपल्याकडे होत नव्हत्या. आपल्याकडे फक्त पूर्वी शाहू फुले आंबेडकर यांचेच विचाराचा जागर होत होता. परंतु शासनाच्या लक्षात आलं की आपल्या इथं प्रत्येक समाजामध्ये काही समाज सुधारक आहेत, त्यांनी समाजाप्रती खूप काम केलेलं आहे आणि म्हणून यांच्या विचाराचा आपल्या समाजामध्ये प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि त्यांचे विचार सर्वांनी अंगीकारावे म्हणून गेल्या काही वर्षापासून प्रत्येक समाजातल्या समाज सुधारकाचं, संतांचं एक जयंतीच्या निमित्तानं विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम होते. आता गाडवे साहेबांनी सेवालाल महाराजांबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे. आंध्र प्रदेशातील सेवागड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी समाजामधल्या सर्व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, समाजाला एक चांगला विचार देण्यासाठी काम केलं. त्यांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला, स्त्रियांचा सन्मान करण्याचा संदेश दिला, तसेच खोटं बोलू नका, व्यसन करू नका हा एक संदेश त्यांनी समाजामध्ये दिला. हा समाजाचा संदेश देत असताना समाज भटका आहे, भटका समाजामध्ये त्यांनी फिरून पूर्ण भारतभर भ्रमण केलं आणि एक आपल्या समाजाला संघटित करण्याचं काम केलं. अशा प्रकारचं त्यांचं जीवनचरित्र चालू असताना त्यांची जी फिरतीवर ते होते, तर ते असेच महाराष्ट्रामध्ये पोहरादेवी इथे आले. पोहरादेवी इथे येऊन त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर ती समाधी संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येकानं एकदा पोहरादेवी इथं गेलं पाहिजे, तिथून आपण त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा अंगीकारला पाहिजे. तर मित्रांनो, यांचं जे जीवनचरित्र आहे हे सर्व समाजालाच नव्हे तर प्रत्येकाला एक प्रेरणादायी आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या आगारात विभागीय कार्यालय आणि महामंडळाने ठरवून दिलेल्या नियमानुसार संत श्रेष्ठ सेवालाल महाराज यांची 286वी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच माझे सहकारी मित्र, वाणीसाहेब, बंधू आणि भगिनींनो, खरं तर सेवालाल महाराज हे अतिशय दुर्गम अशा भागात आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लोडी या छोट्याशा गावात 2 फेब्रुवारी 1739 साली जन्माला आले. 1739 साली जन्माला आले. या छोट्याशा कुटुंबात त्यांना 4 भावंड होती आणि हे सेवालाल महाराज सगळ्यात मोठे. परंतु निरक्षर असूनही आपला जो समाज बांधव आहे तो उपेक्षित आणि निरक्षर न राहता त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. खरं तर ह्या बंजारा समाजाची, म्हणजे पूर्वी इंग्रज जसे व्यापार करायचे तशीच यांची व्यापाराची पद्धती होती. परंतु यांचा व्यापार हा वेगळ्या पद्धतीने होता. इंग्रजांचा व्यापार हा जहाजातून होता आणि या समाजानं बैलाच्या पाठीवर धान्याच्या गोणी वाहून व्यापाराची एक त्यांची पद्धती होती आणि ह्या व्यापाराच्या निमित्तानंच हे सेवालाल महाराज संपूर्ण भारतभर नव्हे तर अनेक देशात फिरले आणि मग त्यांना समाजाची, आपल्या उपेक्षित समाजाची प्रगती करण्यासाठी त्यांच्या मनात विचार आला. खरं तर कुठलीही शाळा न शिकलेले, अतिशय गरिबीतून आलेले, निरक्षर असे हे सेवालाल महाराज यांनी आपल्या समाजासाठी अतिशय उपयुक्त असं कार्य केलं. आपण लहानपणापासून ऐकतो की पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रत्येक पाण्याचा थेंब हा वाचला पाहिजे, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि हे 3 शतकांपूर्वी त्यांनी पाण्याचं महत्त्व ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी पाण्याचं महत्त्व, म्हणजे एके दिवशी आपल्याला पाणी विकत घ्यायला लागेल हे त्या काळी त्यांनी सांगितलं होतं. खरं तर इतकी दूरदृष्टी असणारा हा थोर समाजसेवक या समाजासाठी अतिशय उपयुक्त असं कार्य केलं त्यांनी. आणि हे समाजकार्य करता करता त्यांनी त्याला विज्ञानाची जोड दिली. म्हणजे स्त्री समानता असो किंवा समाजातली सर्व याच्यातली समानता असो, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून त्यांनी आंध्र सोडून महाराष्ट्रात आपले कार्य करायला सुरुवात केली.
महाराष्ट्रानंतर ते सर्व भारतभर फिरले आणि दिल्ली या ठिकाणी सर्व धर्मीयांची एक मोठी परिषद भरवली. ज्या परिषदेला सर्व धर्माचे म्हणजे सगळ्याच धर्माचे लोक एकत्र आले आणि मग त्यांना कळून चुकलं की बाकीचे धर्म आणि त्याचे धर्मगुरू हे त्यांच्या समाजासाठी काय करतायत, मग आपण जो आपला उपेक्षित समाज आहे त्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी खुणगाठ मनाशी बांधली आणि संपूर्ण भारतभर जो बंजारा समाज विखुरलेला आहे त्यांना एका छताखाली आणून त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या कार्याचा संत कबीर असतील, तुकडोजी महाराज असतील किंवा आपले जे थोर महात्मे होऊन गेले यांनी देखील यांच्या कार्याची वाहवा केली आणि त्यांचं कार्य आचरणात आणून ज्या त्या समाजासाठी जे ते समाज तळागाळातला समाज वरती येण्यासाठी प्रयत्न चालू केले. म्हणजे 3 शतकापूर्वी ह्या महात्म्याला कळून चुकलं होतं की आपला समाज जर वरती आणायचा असेल, या तळागाळातून वरती काढायचा असेल तर नक्की काय केलं पाहिजे. म्हणून त्यांनी स्त्रियांचं शिक्षण असेल, स्त्री समानता असेल, समता, बंधुभाव या सगळ्या गोष्टी त्यांनी आचरणात आणायला सुरुवात केली आणि त्याची शिकवण त्यांनी समाजाला द्यायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी भजन आणि कीर्तन हे एकमेव माध्यम हे समाज जागृतीसाठी असायचं. म्हणून यांनी स्वतःच्या भाषेत भजनं रचली आणि त्या भजनावरून त्यांनी समाजाला शिकवण द्यायला सुरुवात केली. त्यांच्याच भाषेतली भजनं समाजाला ऐकवली जेणेकरून आपला समाज वरती येईल. म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्त्व हे प्रत्येक महात्म्याला माहीत होतं, तसंच या सेवालाल महाराजांनी त्याचं महती ओळखून या स्वतः निरक्षर असून त्यांनी ही शिकवण समाजाला देण्यासाठी भजन आणि कीर्तन या माध्यमांचा वापर केला. म्हणजे एक निरक्षर माणूस समाज कसा घडू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि असं करता करता हे संपूर्ण भारतभर फिरले, संपूर्ण देशभर फिरले आणि शेवटी 2 जानेवारी 1806 साली त्यांनी यवतमाळ या ठिकाणी महादेवी गडावरती समाधी घेतली. आणि समाधी घेतल्यानंतर तिथे एक मंदिर उभारलं गेलं आणि आजही त्यांच्या धर्माची लोक ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांची मंदिरं उभारलेली आहेत आणि त्या मंदिरात जाऊन हे त्यांची पूजा करतात. म्हणजे आपण हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ज्या त्या धर्माची लोक जशी पूजा करतात तसंच ही बंजारा समाजाची लोक आजही सेवालाल महाराजांना देव मानतात. आणि खरोखर त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी जे कार्य केलं ते निरक्षर असूनही म्हणजे अतुल्य आहे. आणि निरक्षर असल्या कारणामुळं त्यांना त्यांची जी वचनं होती किंवा त्यांनी जे संदेश दिले ते पुस्तकी रूपात लिहिता आले नाही, त्यामुळं त्यांचं कार्य थोडंसं मागं राहिलं. आणि आपण एखादा लेखक असेल तो त्याच्या वाणीतून सांगतो, लेखणीतून सांगतो, परंतु यांना निरक्षर असल्या कारणामुळं ते लिहिता आलं नाही. म्हणून त्यांचं महात्म्य हे संपूर्ण समाजाला उशिरा कळलं. म्हणजे निरक्षर असून त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपला समाज घडविला. अशा या सेवालाल महाराजांना आपण आपल्या आगारात आज जयंती साजरी करून एक आगळा वेगळा असा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू गुरु माई रे, दयाळा गुरु माई रे, तारी गावा आरती तारी गावा ये जो सेन साई रे, आदोरे सेवक बापू गुरु माई रे, दयाळा गुरु माई रे, आरती तारी गावा ये जो सेन साई रे, आणे जाणे माई कोण दिले निरोपन बापू दिले निरोपन, थोरागड सत्र से रोजाडी बाप, आदोरे सेवक बापू गुरु माई रे, दयाळा गुरु माई रे, आरती तारी गावा वे जो सेन साई रे, अंग अंग भाया चालणार दोळदान मारो तारो दोळदान, रे बुंदेदी कोळा रे कोळा मा बोलो मिठो रे बसा,
आदोरे सेवक बापू गुरु माई रे दयाळा गुरु माई रे आरती तारी गावा वेदो तेन साई रे आदे पगु करी हाते माई लकड़ी बारी रे चरायो प्रेमेची गावरी आदोरे सेवक बापू गुरु माई रे दयाळा गुरु माई रे आरती तारी गावा रे जो तेर साई रे दास गाव आज प्रेम बावेरी आरती जाव प्रेम बावेरी आरती देवेरी गोर देवेर देवा मला गोरुवा लागवाती आदोरे सेवक बापू गुरु माई रे दयाळा गुरु माई रे आरती तारी गावा वे जो तेन साई रे दिन दुबळे रो भक्त उभो चरणे मन बापू उभो चरणे मन मुझी चुकी लेला बापू तारे पदरे मन आदोरे सेवक बापू गुरु माई रे दयाळा गुरु माई रे आरती तारी गावा वे जो तेन साई रे हरी लोटांगण मंदिर चरणी डोळ्यानी पायी न रूपातले गेले आले अनंत पुण्य भावे वारी न मने न देव माता देव बंधू सकातले देव विद्या तदेव सर्वं मनेव हरे माता मुझे ज्ञान मुक्ता प्रसवा करोड़ी अक्षम सकल परमे नारायण समर्पयाम संकेतम नारायण बुद्धदासुर वंदो माधव बुद्धि कवल्लभ जानकी नायक हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे सेवालाल महाराज की जय। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.